विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या मुलाचा आज विवाह सोहळा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं अनेक राजकीय मंडळी आमने-सामने येतील। उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया। थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आज सगळ्यांचंच लक्ष हे संभाजीनगर इथल्या या सगळ्या मुख्य सोहळ्याकडे लागलेलं आहे। सोहळ्यानिमित्तानं उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत, मुख्यमंत्री येत आहेत, उपमुख्यमंत्री येत आहेत, अजितदादांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे या मांडवाकडे राजकीय वर्तुळाच्या सुद्धा नजर आहेत। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे चिरंजीव धर्मराज दानवे यांच्या विवाह सोहळ्यासाठी आज दिग्गज नेते जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरामध्ये दाखल होणार आहेत। त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, शरदचंद्र पवार असतील आणि सुप्रिया सुळे असतील, हे दिग्गज नेते तर या कार्यक्रमाला उपस्थित राहणारच आहेत। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर याच ठिकाणी विविध मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। कारण लाखोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी जमा होणार आहे। जे काही वराडे आहेत ते सुद्धा येणार आहेत। कारण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाचा हा विवाह सोहळा आहे आणि विवाह सोहळ्यासाठी सर्व नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेले आहेत। मात्र जो काही भेदभाव असतील किंवा जे काही वाद असतील ते अशा वेळेला बाजूला ठेवली जातात आणि हे सर्व पक्षातील नेते जे असतात ते एकत्रित येत असतात। त्यामुळे आज सायंकाळच्या वेळेला हा विवाह सोहळा होणार आहे आणि यासाठी हे प्रमुख दिग्गज नेते जे आहेत ते एकत्रित पाहायला मिळणार आहेत। आणि विरोधी पक्ष नेते यांनी जी काही जोरदार तयारी केली होती त्यानंतर आता हे सर्व नेते एकत्रित आल्याच्या नंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण तर येणारच आहे। मात्र सर्व नेते जे आहेत ते आमने सामने येणार आहेत। बहुतांश वेळा हे नेते कधीच आमने सामने आलेले नव्हते। मात्र यांचा जर वेळ एकच झाला आणि सर्व नेते एकत्रित आले तर हे सर्व नेते एकत्रित पाहायला मिळू शकतात आणि सायंकाळच्या वेळेला हा विवाह सोहळा असणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्री जे आहेत ते 8:30 पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यांच्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा पोहोचणार आहेत। लागवीजी सचिन, साधारणतः किती वाजता हे सगळे दिग्गज या ठिकाणी उपस्थित असतील? छत्रपती संभाजीनगरमध्ये येतील? उद्धव ठाकरे किती वाजता येतील? मुख्यमंत्री किती वाजता येतील? या सगळ्या संदर्भात काही अंदाज व्यक्त करण्यात येतोय का? तगडा बंदोबस्त सुद्धा या निमित्तानं सगळ्या या परिसरात असणार आहे। जो विवाह सोहळा आहे हा जंगी आणि शाही विवाह सोहळा आहे। या ठिकाणी पूर्ण अशी तयारी करण्यात आलेली आहे। जर आपण जे काही दृश्य आहे ते दृश्य जर पाहिली तर असं आपल्याला वाटेल की हा एखादा राजवाडाच आहे। म्हणजे या प्रकारे जो आहे तो भव्य असा या ठिकाणचा मंडप जो आहे किंवा भव्य असं डेकोरेशन जो आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि या विवाह सोहळ्यासाठी जे काही नेते येत आहेत त्या नेत्यांनी 7:30 8:30चा जो टायमिंग आहे तो दिलेला आहे। कारण विवाह सोहळा जो आहे तो रात्रीच्या वेळेला असणार आहे। त्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळणार आहे। आणि या ठिकाणी प्रमुख नेते जे आहेत ते पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरामध्ये सुद्धा अशा मोठ्या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। सगळे बहुतांश दिग्गज नेते जे आहेत ते काही बाय कार येत आहेत तर काही विमानाने येत आहेत। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा विमानाने दाखल होणार आहेत। 8:30 वाजेचा जो काही टाइम आहे तो देण्यात आलेला आहे। सायंकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला हा विवाह सोहळा असणार आहे। ज्या काही ठिकाणी सुरक्षा आहे ती पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि लाखोंच्या संख्येने या ठिकाणी ज्या आहे त्या बसण्याच्या खुर्च्या ज्या आहेत त्या ठेवण्यात आल्यात। म्हणजे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये 3 ते 4 लाख लोक येतील असं स्वतः विरोधी पक्षनेते यांनी माहिती दिलेली आहे। आणि या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून तुफान गर्दी जी आहे ती या मंडपामध्ये पाहायला मिळणारच आहे। मात्र काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांच्या मुलाचा सुद्धा विवाह सोहळा होता, त्या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळाली होती। मात्र त्या ठिकाणी काही नेते कमी आलेले होते। मात्र या विवाह सोहळ्यामध्ये मोठे नेते असणार आहेत, जास्त नेते येणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी जास्त तयारी करावी लागलेली आहे। लागवीजी निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।